तर आज आहे संडे मॉर्निंग. तर आता आम्ही जस्ट उठलो, थोड्या वेळा आधी उठलो. आता आमचा प्लॅन आहे की बाहेर कुठेतरी जाऊया. तर सध्या मी चहा बनवत आहो आणि निकिता कपडे घडी करत आहे, जे आम्ही काल धुतले होते. आणि इकडे बाहेर व्ह्यू बघा किती आज छान सनी आहे, तो दाखवतो. वेदर बघा गाईज, लास्ट वीक पूर्ण पाऊस सुरू होता, बट आज छान सनी आहे. आणि इकडे आमचे नेबर्समध्ये त्यांच्या घरी छान ऑरेंजचे झाड आहे. असे प्रत्येकाच्या घरी इकडे कॉमन दिसतात. किती सारे लागलेले आहेत. तर आता आमचा प्लॅन असा काही आहे नाही. आम्ही प्लॅन केला की आता चहा आणि पोहे बनवून नाश्ता करून आम्ही जाणार बाहेर फिरायला. आणि तुम्हाला काही दाखवणार की पोर्तोमध्ये अजून काय काय गोष्टी करायला आहेत. आणि आम्ही पण सध्या एक्सप्लोरच करत आहोत. तर बघूया कसा आजचा दिवस जातो आणि तुम्हाला सगळा या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड. या सगळे पोहा खायला, पोहा बनवता होता खूप दिवसानंतर. अर्जित बनवत आहे पोहा. तर वीकेंड असला की आम्ही असं काहीतरी इंडियन नेहमी बनवतो. आणि त्यासोबत आहे आपला फेवरेट चहा. अर्जितची स्पेशालिटी आहे पोहा, तर नेहमी तोच बनवतो पोहा. पोहा आणि फोडणीचं वरण. पोहा आणि फोडणीचं वरण. बघा आमचा पोहा एकदम रेडी आहे. आणि इकडून ते आमचा चहा. तर आम्ही इथं मस्त बसून चहा नाश्ता करूया. थँक्यू. आणि इकडे मस्त व्ह्यू आहे बाजूला. नाईस. आम्ही दोघं चाललो आता डाऊनटाऊनला. आम्ही ट्रेंडेड स्टेशन आहे का, ट्रेंडेड एरिया, तिथे जाऊ. तो पोर्तोला एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन समजा असा एरिया आहे. तिथे जाऊया आणि तिथून मग समोर बघूया की आज डाऊनटाऊनमध्ये करायला काय काय आहे, काही तिथे कुठल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे की काय, ते वगैरे बघूया. पोर्तुगलचे घर बघा किती सुंदर असतात, एकदम ओल्ड स्टाईलमध्ये. हे नाही आहे बट हे तर आहे सुंदर बघायला. हे मेनली इथले जे स्ट्रीट आहे ना, त्याच्यावर हे असे टेबल्स असतात. टेबल्स म्हणजे काय म्हणते याला माहिती नाही मला एक्झॅक्ट, बट असं प्लेन कॉन्क्रीट नसते किंवा डांबर नसते, ते असे दगड असतात. म्हणजे हा घर बघा, तो पण एक मस्त आहे, सुंदर बघायला. इथे बघा किती सारे संत्र लागले आहेत. इकडे याचा भरपूर झाड आहे लोकांच्या घरी संत्राचे. आणि याने तोडत पण नाही ना, राईट? मी तोडत नसेल का? असं वाटतं की जाऊन थोडं एक दोन तोडून टाका, बट तोडता नाही येत. हे घर बघा. अगेन आम्ही आलो त्याच बस स्टॉपला नेहमीच्या. ॲज युजल इथून एकच एक बस पकडून 701 और 702 पकडून आम्ही निघूया परत डाऊनटाऊनला. आम्हाला करायला काहीच नाही आहे म्हणून. इकडच्या म्हाताऱ्या बघा किती टशनमध्ये राहतात. खूप कंजस्टेड आहे. आय मीन या पोर्तो सिटीमधले लोक कार पार्क अशी हाफ स्ट्रीटवर आणि हाफ फुटपाथवर करतात. आणि मग मोठी गाडी वगैरे आली, बस वगैरे आली, तर मग जायला यायला खूप कंजस्टेड होते. सगळे फोनमध्ये गाणे ऐकतात. व त्याला बघा, हा 90s मध्ये आहे, ज्याच्याकडे तो आधी तो पॉड यायचा ना MP3 प्लेअर, त्याच्यामध्ये हा ऐकत आहे. चला सगळे बसमध्ये बसा. आली बस. हां, इथे आहे ना युजली बससाठी लाईन लागते. तर जो आधी येऊन उभा राहणार तो आधी जाणार. बसमध्ये इतकी गर्दी आहे की असं वाटतं की मीच बस चालवतो. बसमध्ये बसल्यावर पण हिचा डोळा या कपड्यांकडेच चालला आहे. की आम्हाला जायचं कुठं, आम्ही असं रँडमली निघालो आहो.
इकडच्या या मुलींना फॉलो करत करत ते कुठेतरी काही मार्केट असेल, कुठे बघायला बसायला जागा असेल तिकडे जाऊया फक्त. इथे हे कॉमन आहे, हे काय म्हणतात त्याला, कॅस्ट अँड हॅस्ट काय नाव आहे, काय असते चेस्टनट्स काहीतरी असतं. इकडे याचे शॉप्स भरपूर दिसतात. पोर्तोमध्ये हे कॉमन फ्रूट आहे, याला चेस्टनट्स म्हणतात मे बी, आणि याचे स्टॉल्स लागलेले असतात रस्त्याच्या बाजूला. हे एक स्पेशल इथलं क्रिसमस मार्केट आहे. इथे अलग अलग लोकांनी येऊन त्यांचे स्टॉल्स ओपन केले आहे, छोटे शॉप्स, जिथं काही लोक बघा इकडे फिश विकत आहे, काही लोक इथं दारू विकत आहे, काही लोक ड्रायफ्रुट्स विकत आहे, काही लोक इथं टोबॅको विकत आहे. मस्त आहे असं बघायला. पोर्तो मधले सुविनियर्स असे बॉक्सेस वगैरे आहे इथे. इथे एक 5 युरोला आहे का हे, आणि 3 14ला. अच्छा, हा इथला फेमस ब्रिज जो आम्ही पहिल्या व्लॉग मध्ये दाखवला होता, आणि हे इथली फेमस ट्रॅम्प. त्याच्यामध्ये आम्ही आता बसलो नाही, पण लवकर बघूया, बसूया. हे बघा इथे मागे माझ्या मशरूमचे टाईप्स आहे, जे ड्राईड मशरूम आहे ना, हे ड्राईड मशरूम्स आहे. मरोन, पोर्तोबिनो, शिटेक, आणि हे फ्रेश मशरूम 5.5 युरोला 1 किलो. हां, 5.5 युरोला 1 किलो. साईजेस बघा किती मोठे मोठे आहे. हा बघा किती व्हाईट, याची व्हर्जन असते ना काहीतरी. आणि आपण जो घरी भाजी खातो ते काय कुठले असते, दोन्ही ट्राय केलं आहे आपण. आणि हा बघ, हे बघ तुझं फेवरेट पास्ता, ट्राय करू शकतो. इथे आपल्याकडचे मसाले, हा चिली पावडर, पंपकिन सीड्स, मिरे. इथे हे बघ, याने मिरेला काय म्हणते बघ इथे, पिमेंटा मालाबार, ड्राईड चिलीज. बघा किती व्हेरायटीज आहे. आणि ही माझी चिली, हे माझी चिली. प्रत्येक जागी चिली चिली चिलीच आहे. त्या बाजूला जे होतं तिकडे सुविनियर आणि काही खाण्यापिण्याचं होतं, आणि इकडे सगळं व्हेजिटेबल मार्केट आहे या साईडला. फ्रूट्स, इथे हे ज्यूस सेंटर आहे. तो ज्यूस प्यायचा आहे का? हां, पास्ता ट्राय करूया. हां, पास्ता ट्राय करू शकता, जाताना करू. क्यूट इथे छोटे छोटे फ्रूट बास्केट यांनी बनवून ठेवले आहे. 3-3, 4-4 युरोला. लिची, स्ट्रॉबेरी, चेस्टनट्स, ड्रॅगन फ्रूट. ऐवजी अर्चितने ठरवलंय की फ्रूट्स खाईल म्हणून तो. सो याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत. तुम्ही चॉईस पण करू शकता की ओनली 1 फ्रूट पाहिजे या मिक्सचर पाहिजे पा म्हणून. तर याची प्राइस ओनली 3 आहे. कशी आहे? हे इथले 5 युरो पेपर, आणि आमचं बिल होणार 3 युरो. आता आम्ही ट्राय करू हे फ्रूट्स. आणि इकडे ज्युसेस पण आहेत.
आता आमची चालू आहे फ्रूट टेस्टिंग आणि पहिलाच बाईट अर्जितने पाडलेला आहे. तसाही अर्जित फेमस आहे तोडफोडीसाठी. घरातल्या सगळ्या वस्तू हाच तोडतो. अर्जितच्या मागे हे जे लोक बसलेले आहेत ते इकडे वाईन टेस्टिंग पण होते. हे छोटे छोटे ग्लास दिसतात, तर तुम्ही इथं जे वेंडर्स आहेत त्यांच्याकडे जाऊ शकता आणि ते वाईन टेस्टिंग होते. जर तुम्हाला आवडली तर मग तुम्ही बॉटल घेऊ शकता, नाही तर मग फक्त असं टेस्टिंग करायचं. आहे की फ्रूट फ्रेश आहे म्हणून एकदम फ्रेश आहे. आता मी ट्राय करून बघते. फ्रेश आहे एकदम. ते ड्रॅगन फ्रूट आहे. तो माझं फर्स्ट टाइम आहे याला टेस्ट करायला. मी आधी कधी खाल्लेलं नाही आहे. मी एकदा खाल्लं आहे. कशी याची टेस्ट? टेस्ट विसरलो. टेस्ट केली मी. स्वीट नाही आहे. ड्रॅगन फ्रूटला टेस्टच नाही. टेस्टच नाही. टेस्ट नसं राहत. या माहितीने आम्हाला टेस्ट नाही येत आहे, कारण की बाकी फ्रूट्स एवढे छान शुगरी वाटत होते, मस्त स्वीट होते. आणि त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट खाल्लं तर मला टेस्टच वाटत नाही आहे. त्याला एखादी वेळ असं सेपरेट ट्राय करावं लागेल. व्हॉट नेक्स्ट वी हॅव पाइनॲपल. ही पण आहे. तिने पण फ्रूट्स घेतले. हाऊ क्यूट. काही लोकांनी ज्यूसेस पण आणले. असं बसायला जागा आहे मस्त खायला. आणि आज वेदर पण छान आहे, थोडंसं मस्त वाटत आहे बाहेर बसायला फिरायला. येस, वेदर मस्त आहेत आणि इकडे वर डेकोरेशन आहे. आणि हा जो मार्केट आहे ना हा ओपन नाही आहे, तर त्याच्यामुळे इथे थंडी पण नाही वाटत. तर आम्हाला कधी असं वाटलं बाहेर यावं तर आम्ही या मार्केटला व्हिजिट करतो. मग नर होत आहे तसं तसं हे लाईट्स मस्त ब्राईट वाटायला लागले, भारी वाटायला लागले. आणि इकडनं एक्झिट आहे या बाजूने. आणि आपण आलो या साईडने, इकडनं एंट्री आहे. बट तुम्ही दोन्ही साईड यूज करू शकता एंट्री आणि एक्झिटसाठी. इकडे एक मेट्रो स्टेशन आहे आणि इकडे पण एक मेट्रो स्टेशन आहे. झालं का? संपलं का अर्जित? व्हेरी गुड. 3 युरो गेले पोटात. पाण्यात नाही, पोटात गेले. बघूया, आम्हाला वाटलं तर आम्ही ते स्पॅगेटी पण ट्राय करू. सध्या भूक तर नाही आहे, बट बघू. टेम्पटिंग वाटलं तर. ठीक आहे, लेट्स गो. इथं डस्टबिन बघायचा कन्सेप्ट. खाली त्याला पॅडलला प्रेस केलं की वरचा जागा उघडते. मस्त आहे, काहीतरी वेगळं. ही स्ट्रीट बघा एकदम कॅफेनी भरली. अलग अलग कॅफेज आहे इकडे. आणि या बिल्डिंग बघ किती सुंदर आहे. इथलं फेमस टार्ट्स आहे. ही एक स्वीट डिश आहे. यामध्ये 2 टाईप्स येतात, पेस्टल ते बेलम आणि नाटा. असं बनवतात त्याला. इकडे हे दोघं इकडे रोल करत आहे आणि इकडे हा त्याच्यात फिलिंग भरत आहे. हे टार्ट्स आहे ना इथले टार्ट्स. हां, इथलं हे फेमस स्वीट डिश आहे. ते चीज असतं की काय? आपण एकदा खाल्लं तर आहे ते चीज तर नव्हतं ते. इथं जेव्हा आम्ही मागे आलो होतो तर हाच पूर्ण स्ट्रीट पूर्ण खाली होता. बट आज आता वीकेंड असल्यामुळे इथे लोकांनी त्यांचं मार्केट ओपन केलं आहे, काही शॉप्स लावले आहे. तर आता आपण नेक्स्ट कुठे चाललो? असंच रँडमली आम्ही इकडे तिकडे फिरत आहोत, कारण की विकेंडला इथं सेंट्रममध्ये काही ना काही शोज असतात, नाहीतर असे मार्केट लागतात, फार्मर मार्केट. बघूया आता कुठे समोर जाऊ. नेक्स्ट काय आहे? तर इथून राईड जाऊ आणि बघू.
4-5 शॉपमध्ये जाऊन फिरून आल्यावर आम्ही फायनली निकिताने थोडी शॉपिंग केली. मी आता तरी काही नाही घेतलं आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो. हा बघ कसला जॅकेट आहे, वॉटर रेजिस्टंट आहे आणि 14 डिग्री टू -19 मध्ये आहे. त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट बघा कशी केली आहे, एकदम डेमॉन्स्ट्रेशन सोबत. 14 डिग्री सेल्सिअस टू -19 पर्यंत वॉटर रेजिस्टंट आहे. थंड आलाय का ते? आम्ही दोघं आता शॉपिंग झाल्यावर आम्ही दोघं आलो पिझ्झा हटमध्ये. आम्ही ऑर्डर केलेला एक पिझ्झा आणि चिकन विंग्स. तर हे जे पिझ्झा हट आहे यांनी याला पिझ्झा हट रेस्टॉरंट म्हणतात. तर इथे असं प्लेट आणि कटलरीज आणून देतात आणि मग तुम्हाला असं रेस्टॉरंटसारखं शेअर करून खावं लागतं. तर आम्ही पिझ्झाची वाट नाही पाहू शकत आहोत. चिअर्स. वाटते खरंच. का बरं तुला नकली वाटतं? जळजळ करत नाही म्हणून. तुला नाही वाटत? वाटते मला पण. पाणी मिक्स वाटतं थोडं. तर तुम्हाला प्रश्न असेल की इथे प्लेट आणि कटलरी का बरं दिली पिझ्झासोबत, तर कॅनडामध्ये पिझ्झा हाताने खातात पण युरोपमध्ये हा कल्चरल शॉक आहे थोडंफार. अर्जित तू सांग. इंडिया आणि कॅनडामध्ये आम्ही जेव्हा पिझ्झा हटला गेलो तर पिझ्झा हटमध्ये आपलं कटलरीज नाही मिळत कॅनडा आणि इंडियामध्ये. इकडे हे नवीन बघायला मिळालं. इथे कटलरीज आहेत, प्लेट्स आणि त्यांनी नाईफ आणि फोक आणून दिला आहे. तर आता हे लोक काय करणार, हे लोक पिझ्झा आणून देणार आणि या स्टँडवर ठेवणार. हा स्टँड आहे इथे, तो पिझ्झाची प्लेट तिथून आहे. उचलून या प्लेटमध्ये ठेवून हे कटलरीजने खायचं, जे एक नवीन आहे आमच्यासाठी. जे पिझ्झा हटमध्ये तरी नाहीतर बाकी समजा- ठिकाणी पण. नाहीतर आपण समजा इटालियन पिझ्झा ज्या ठिकाणी मिळतो प्रॉपर तिथे गेलं तिथे तर हेच असते, कटलरी आणि असतातच. आमचा पिझ्झा आलेला आहे. हा एक त्यांचं न्यू एडिशन आहे, चीझी पॅन आयबेरियन पिझ्झा वेजीज. चला डिगिन. हां टेम्पटिंग तर आहे बघा. निकिता तिथून काढून ते नाईफ घे ना, नाईफ. बघा बघा कशी करत आहे. येस. आता मला हे खाऊन बिलकुल पिझ्झाची कमी नाही वाटत. नाही तर रोज मला असं वाटत होतं की मी निकिता येस. पिझ्झा खाऊ. हे पिझ्झा एक फ्रँचायझी आहे कॅनडामधली. तर हिला त्या पिझ्झाची क्रेविंग होत होती भरपूर. पण आता हा पिझ्झा मिळाल्यामुळे पिझ्झा हटचा निकिता खुश. येस येस. फास्ट फास्ट. सो आम्ही जेव्हा आलो आम्हाला एवढी भूक लागली होती की आम्ही सर्वात मोठा पिझ्झा ऑर्डर केला. आम्हाला वाटलं की आम्ही खाऊन घेऊ आणि त्याच्यासोबत विंग्स पण ऑर्डर केली. आणि आता तेल संपत नाही आहे आणि नाही पिझ्झा. कमाल निकिता. मी जस्ट एक पीस खाऊ शकते. तुला रिमेनिंग तुलाच खावं लागेल आणि विंग्स पण तुझीच आहे. मला भरपूर सारं खायचं आहे मग आता. मी तुला व्हेजेस खावं लागेल. ओके डन. स्टार्ट. सो आमचा हा प्रोग्रेस आहे. 1 स्लाइस उरला आहे, एक चिकन विंग आणि पटॅटो वेजेस. व्हॉट डू यू थिंक अर्जित? फिनिश करशील काय की घरी घेऊन जावं लागेल? नाही, तुझा शेअर पोटॅटो वेजेसमध्ये पण आहे. येस. का तू हातात धड घेऊन चालला. कोक दे मला. चोर. बाकी नाही याला संपत आहे. अरे कोकच पाहिजे तुला. धकवत आहे म्हणजे तू त्याला धकवत आहे मुद्दा म्हणून. ये अपना देसी बॉय. अर्चित
तर आता अर्चिकला होत्या पछतावा, कारण की बाजूवाल्यांनी तो पिझ्झा खाल्ला नाही तर त्यांनी टेक अवे केला. तर याला वाटत होतं की टेक अवे नाही करताय, म्हणून यांनी ठुसवला. अरे रे अर्चिक, कैसा लग रहा है जबरदस्ती ठुसाने के बाद? जबरदस्ती ठुसवल्यानंतर कसं वाटतंय? मजा आली. थोडं आता चालत जावं लागेल थोड्या दूर घरी जाऊ. याचा रिझल्ट आम्हाला एखाद 2 स्टॉप चालत जावं लागेल. थोडंसं डायजेस्ट तरी होऊन जाईल. जास्त वेळ झालेला नाही आहे तसं, 8-8:30च वाजल्या, तर आम्ही थोडं वॉक करेल. आमची रात्र संपली आहे आणि आता रात्रीचे 10 वाजले आहे आणि ऑलमोस्ट सगळे लोक आपापल्या घरी गेले आहे. रस्ता पूर्ण खाली आहे. म्हणजे आहे, थोडे आहे पब्लिक आहे थोडी, पण आता आम्ही ऑन अवर वे होम. डेकोरेशन बघा, नाईस. धावत एक बस मिळाली आहे, तर आम्ही ऑन द वे टू आवर होम. मे बी 10-15 मिनिट्समध्ये आम्ही पोचून जाऊ, जास्त वेळ नाही लागला. आमचं पोट एकदम फुल टाईट झालं आहे आणि ही बस पकडण्यासाठी आम्ही जे धावलो दोन्ही काम झालं, दोन्ही झालं. ही आमची बिल्डिंग, जस्ट आम्ही आत्ता पोहोचलो. चला पटकन वर. वेलकम. तर आता मी जस्ट घरी पोहोचलो. तर आता आम्ही या ब्लॉगचा एंड इथेच करतो आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो आता आम्ही कधी बनवतो माहिती नाही. तोपर्यंत गुड नाईट, बाय. गुड नाईट, बाय.